तुमसर दिवाळीचा स्टॉल आहे पहा. या ताईली कपडे आणि बाकीच्या पण. तर मॅडम हे काय आहे? हे कुकीज आहेत गव्हाच्या पिठापासून. तर हे घरून स्वतः घरून बनवलेले आहे तुम्ही. रेट्स काय याचे? याचा रेट आहे 100 रुपये. म्हणजे सेम आहे पण याची विश्वास घरची आहे हा? म्हणजे घरगुती. आणि हे कपडे घरी बनवलेले आहे का? कपडे घरी शिवलेले आहेत. पाय ग्राहकाची जुमड आहे, चांगले गिराईक यातून आलेले आहे. आणि याची म्हणजे घरी बनवलेले आहे, शुद्ध आहे, म्हणजे एकदम प्युअर आहे. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. तर हे साकोली तालुक्यातले सासऱ्याचे आहे पहा. बरं ताई, हे काय आहे? वडे आहे ना? तर याची किंमत काय? वडे सेवया वगैरे दिसतं इकडे. ठीक आहे, याची किंमत काय आहे? मार्केट रेटच आहे, पण हे याच्यासाठी की तुम्ही घरी बनवलेलं आहे. आणि कशाचे आहे? उडीद आणि हे बाकी. ठीक आहे, धन्यवाद. ग्राहकांना सर्वांना विनंती करतो, भंडाऱ्याच्या दसऱ्या मैदानात दुकानात सर्वांनी यावून इथं याचा आस्वाद घ्या. ताई, हे काय आहे? पॅकेट आहे मधलं काय आहे? याच्यामध्ये तुरीची डाळ. कोकिळा रमेश गावाने सरांडी बुद्रुक लाखांदू. चला, ही मूग डाळ दिसतं ना? हे काय आहे? लुटे मूग आहे. लुटी मूग. आणि हे चना डाळ. आणि हे बाकी. डाळ, चना डाळ. बरं, याची किंमत काय आहे? लुटे मूगची 120 रुपये आहे. त्याच्यावर कोणती रासायनिक औषध प्रक्रिया तुम्ही केलेली नाही कुठल्या प्रकारे पॉलिसीवर. धन्यवाद. आणि हे पहा, आजच्या काळामध्ये शुद्ध म्हणजे कुठल्या प्रकारचं शुद्ध खाद्य खाणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही शेतकऱ्यांच्या महिलांनी कष्टकऱ्यांनी स्वतःच्या शेतातून डायरेक्ट बनवून इथं आणलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची रासायनिक वापरलेले नाही. तरी कृपया सर्वांनी इथून घ्यावं अशी मला वाटतं. तर पहा, साकोली तालुका येत आहे, परसोडीवरून आलेला पहा. यांच्यापाशी काय? हे काय ताई? हे सर आमच्याकडे तुरीची डाळ आहे. बरं, याची किंमत काय आहे? किंमत आहे 160 रुपये. 160 रुपये. आणि म्हणजे मार्केटमध्ये हाच रेट आहे. पण हे तुमच्यापासून का घ्यावी याचं स्पष्टीकरण काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे सर हे आमची घरगुती बनवले आणि याच्यावर शुद्ध आहे. आणि याच्यावर एक आयुर्वेदिक प्रक्रिया नो केमिकल प्रोसेस, फक्त आयुर्वेदिक. ठीक आहे, केलेली नाही. कारण याच्यापासून कुठला साईड इफेक्ट होत नाही, आरोग्य चांगलं राहतं. हे काय? हे आमच्याकडे मोरिंगा शेवई आहे. हे कशापासून बनवलेलं आहे? हे सर हे मुंगण्याची शेंग असते त्याचा पाला असते ना. उपयोग पहा, मुंगण्याची शेंगा गुडघ्यासाठी चांगल्या असतात. याच्यामध्ये शुद्ध कॅल्शियम असते. आणि या मुंगण्याच्या शेंगापासून हे तयार केले बोरिंग आहे. आणि याचा उपयोग काय आहे? सर हे मुलांना नाश्त्यांना डब्यांना वगैरे बनवून द्यायचं. खूप 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 धन्यवाद. तर हे काय? चकली आहे. सर हे आमच्याकडे नाही का चकलीचं पावडर आहे सर. त्याच्यामुळे ते काही घरी बनवलंय छान मिक्स. कशापासून? हे आमचे तांदूळ गहू वगैरे नाही का. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे चांगलं आहे. ठीक आहे, धन्यवाद ताई. देशी घे, याचा रेट काय? म्हणजे देशी म्हणजे गायचा आहे का? हो सर. गाय रेट काय याचा? 200 रुपये पाव आहे. मी स्वतः घेऊन जाईन उद्या. ठीक आहे, नंतर. ठीक आहे, धन्यवाद. पहा, या ताई मोहाडी तालुक्यातून वडगाववरून आलेले यांनी पहा मी माझा पण ताई, हे काय आहे? हळद आहे. हळद आहे. तर ही हळद तुमच्या शेतातली आहे? आमच्या शेतात. स्वतःच्या? बरं, ही हळद तुम्ही ही काढली आहे ना, बारीक आहे? ही कुठं दळली याला? हात काढली. घरच्या? वा वा, क्या बात आहे. ओरिजिनल आहे सर्व, स्वतःच्या हातानं काढलेले आहे. याच्यात कुठल्या प्रकारचं हे नाही. आणि हे काय? मिरची पावडर आहे. मिरची पावडर. याच्यामध्ये कलर वगैरे काही? त्याच्यामध्ये कलर नाही आहे. वरून हे म्हणजे याचा रेट काय आहे? 360 रुपये. याचा? याचा 430 किलो. आणि हे काय? हे सर्व मिरचीच आहे. मिरची पावडर. तर खूप खूप धन्यवाद. अशा या प्रकारच्या शुद्ध याचा आपण उपयोग केला पाहिजे. हातकांडी वरचंच आहे. याच्यामध्ये तळलेली मिरची आहे. वरून याच्यामध्ये मिक्स नाही आहे. पटना मिरची तरीसाठी आहे. तर पहा, असं शुद्ध भेटणं आज आहे ना दुरापास्त झालेलं. सर्वांनी अशा शुद्ध प्रकारच्या खाद्याचा उपयोग करावा. तर पहा, यात आहे खुडसावरी मोहाडी तालुक्यातून पहा, यांनी शुद्ध गाईचं म्हशीचं तूप आहे याच्यामध्ये. तर पाहता, हे जे एवढं गाई म्हशीचं तूप आहे, तुमच्या स्वतःच्या घरच्या गाई म्हशी आहेत का? स्वतःच्या नाही. तुमच्याकडे किती गाई म्हशी आहे? माझ्याकडे 4 म्हशी आहेत सर. आणि एवढं सर्व कलेक्ट केलेलं आहे तुम्ही. हे कशाचं आहे? हे म्हशीचं आहे सर. पाय सर्व म्हशीचं तूप म्हणताय. रेट काय आहे? याचं 250 आहे. आपण 220 ला देतो सर. ठीक. आणि हे? आणि हे गाईचं आहे. हे 250 रुपये पाव आहे. 250च देतो. बरं, ठीक आहे. मग गाईचं आहे ते भेटत नाही आजकाल, गावरानी गाईच नाही. हे काय? आणि सर हे आपले बीटरूटचे फिंगर आहे. हेल्दी फिंगर. आणि हे कशापासून? बीटरूट पासून. हो का? आणि हे पण? हे चिनीचे आहे सर. ठीक आहे. हे सर्व? मेथीचे आहे सर. वा वा, मेथी पाल म्हणजे या सर्व गोष्टी आहे ना, हे मकाचे आहे. परत वेगवेगळे विटॅमिन मिळतात, प्रथिने मिळतात, जीवनसत्व मिळतात सर्व. याच्यामुळे हे शुद्ध म्हणजे याच्यावर आणि डायरेक्ट आणि स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. रासायनिक आणि स्वतः शेतकरी महिला त्या. ठीक आहे. तर भंडारा या वासियांना विनंती करतो की इथं येऊन नक्की या घ्याव्या. तर पहा, अड्या पवनी तालुक्यावरून या 3 ताई यांचं पहा इथं काय काय आहे याच्याकडे. तर चिचाळ आहे का तुम्ही? हो का? तर चिचाळचे कोण तुम्ही? आम्ही ना खाते. बरं, ठीक आहे. बरं, हे काय आहे? हे आपली हळदी पावडर आहे. तिखट आहे. हे कुठं पिकवलेलं आहे तुम्ही? आपल्या घरगुती आपल्या घरी. म्हणजे तुमच्या शेतात का? आणि मग हे डायरेक्ट असं विकता का? म्हणजे असं याचा उपयोग काय असतो? पॅकेजिंग करून विकतो.
हो का, आणि याचा रेट काय आहे ह्या पॅकेटचा? हा 1 किलोचा पाकिट आहे. केवढ्याचा आहे? हा 300 रुपयाचा आहे. बरं ठीक आहे. आणि बाकी हे मग काय आहे? हे मोह पावडर आहे. याचा उपयोग काय असतो मोहाचा? यांचा उपयोग म्हणजे लहान मुलांना जेवणामध्ये भूक वाटते वा वा, आणि त्याने खूप प्युअर आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक आहे. आणि यांना जे कंबर वगैरे गुडघे वगैरे म्हणजे गुडघ्याचा त्रास वगैरे होत नाही. गुडघ्याचा त्रास वगैरे होता त्यांना हे घेता येते. बरं ठीक आहे. हे काय आहे? ते पण मोह पावडर सर्वच. आणि हे मोहापासून बनवलेले लाडू आहे का? मोह लाडू खूप चांगले असतात. खूप खूप धन्यवाद आपलं सर्वांचं. आणि सर्वांना मी परत विनंती करतो इथं नक्की येऊन भेट द्या.